मुंबई स्वप्नांची नगरी. पण ह्याच मुंबईच्या धावपळीचा, गर्दीचा आणि गोंगाटाचा कधीकधी मनाला कंटाळाच येऊन जातो. रोजच्या कामाच्या व्यापात माणूस इतका गुंतून जातो की स्वतःसाठी आणि आपल्या मातीसाठी वेळच उरत नाही. अशा वेळी मन आपोआप गावाकडे धाव घेतं, त्या मोकळ्या हवेकडे, शांततेकडे आणि आपल्या लोकांकडे. दरवर्षीप्रमाणेही यंदा शिमगा जवळ येत होता आणि त्याचबरोबर मनातला आनंदही दिवसेंदिवस वाढत होता. यावेळी तर योगायोगही उत्तम जमून आला होता. 1 मार्चला रविवार आणि 3 मार्चला धुलीवंदनची सुट्टी. म्हणजेच काय, तर सलग 4 दिवस गावात घालवण्याची संधी मिळणार होती. या 4 दिवसांची योजना आधीच ठरली होती माझी. शिमगा म्हटलं की एक गोष्ट नक्की घडते, अर्धी मुंबई कोकणात जाते. मुंबईत कामासाठी राहणारा प्रत्येक कोकणी माणूस या सणासाठी आपल्या गावी राहण्याचा प्रयत्न करतो. याची खरी प्रचिती मला त्या दिवशी आली. ट्रेनमध्ये तुफान गर्दी, पण कितीही गर्दी असली तरी कोकणी माणूस शिमग्यासाठी गावाला जाणार हे मात्र निश्चित. 28 फेब्रुवारीला अखेर मी गावात पोहोचलो. गावात पाऊल टाकताच मनात एक वेगळी शांतता पसरली. बरेच दिवस रिकामी असलेलं मैदान आता पुन्हा आमच्या येण्याने गजबजणार होतं. लहानपणी ज्या ठिकाणी आम्ही रोज खेळायचो ते मैदान पुन्हा आमच्या आवाजाने भरून जाणार होतं. संध्याकाळ झाली आणि खूप दिवसांनी क्रिकेटचा डाव रंगला. जुने मित्र, जुनी मैदानं आणि जुन्याच आठवणी, सगळं काही पुन्हा जिवंत झालं होतं. प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव आणि प्रत्येक हास्य आम्हाला पुन्हा आमच्या बालपणात घेऊन गेलं होतं. वाईड बॉल. आधी मेलास. नो, 5 आहेत. असू दे ते. 4 आहे. मस्त. धावायचं रे. नाही फालतू. त्याला माहित नव्हतं रे. त्या दिवशी वाडीत शेवटची होळी होती. आम्ही सर्वजण एकत्र आलो. होळीच्या ठिकाणी लाईट घेतली आणि होळी सजवली. वातावरण एकदम उत्साहाने भरून गेलं होतं. त्यानंतर सुरू झाला तो आमचा लगोरीचा खेळ. तुझी याची वाढविणी ना तुमच्या दोघांची. लहानपणी खेळलेले खेळ पुन्हा खेळताना मिळणारा जो आनंद आहे ना, तो शब्दात मांडणं कठीणच आहे. माग चल, मी आलो इकडं. तुम्ही इकडे काय बाजू इकडे असं काय नाही. आपले चालेल इकडं. आम्ही काय ना, तू कोणा घेतला? तसं इकडं, तसं कुठं आहे तिकडं. वा मस्त. राहतो ए पळा रे. सोबी सिंपल लाव. सावली जा. जाऊ ना.
रात्री वाडीतल्या लोकांनी एकत्र येऊन होळीला गाडात घातलं आणि होळी पेटवली. त्या ज्वाळामध्ये एक वेगळीच ऊब होती, आपल्या परंपरेची आणि आपल्या संस्कृतीची. दुसऱ्या दिवशी होता शिमग्याचा मुख्य दिवस. अनेक वर्षांनी मला शिमग्याला प्रत्यक्षात उपस्थित राहण्याची संधी मिळत होती. सकाळी लवकर उठून तयार झालो आणि मित्रांसोबत सानेकडे निघालो. लहानपणी ज्या पायवाटांवरून आम्ही चालायचो त्या आता जवळजवळ पुसल्या होत्या. तरी आम्ही त्या आठवणींच्या आधारे मार्ग काढत पुढे चालत राहिलो. प्रथमतः आम्ही नवलाईच्या मंदिरात गेलो. मंदिराच्या परिसरात एक विलक्षण शांतता होती. त्या शांत वातावरणात देवतेचं दर्शन घेताना मन एकदम प्रसन्न झालं. तिथून पुढे आम्ही मुख्य शिमग्याच्या ठिकाणी पोहोचलो. तर हे नवलाई देवीचं मंदिर आहे. रामदेवतेच्या मंदिराचा परिसर लोकांनी गजबजलेला होता. ढोल ताशांचा आवाज, लोकांचा उत्साह आणि सणाचं वातावरण, सगळं काही डोळ्यात साठवून ठेवावं असंच वाटत होतं. प्रथम आम्ही ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पालखीचं. तेवढ्यात माड होळी खेळवण्यास सुरुवात झाली. माड होळी खेळवण्याचा तो खेळ पाहण्याची जी मजा होती ना, ती काही आवडत होती. होळी उभी करण्यात आली, पूजा करण्यात आली आणि त्यानंतर सभामंडपातून पालखी बाहेर आली. पालखीने होळीभोवती प्रदक्षिणा घेतली, होम पेटवण्यात आला आणि त्यानंतर सुरू झालं ते पालखी नृत्य. ढोलाच्या तालावर नाचणारी पालखी आणि भक्तांचा उत्साह दृश्य मनात कायमच कोरलं गेलं. काही वेळ हा सोहळा पाहिल्यानंतर आम्ही बाजाराकडे वळलो. गावात भरलेल्या छोट्या जत्रेत खरेदी केली. गावातली जत्रेची जी मजा आहे ना, ती शहरात कुठेच मिळत नाही. दुपारी थोडा वेळ आराम केला आणि पुन्हा संध्याकाळी मैदानावर क्रिकेटचा डाव रंगला. त्या रात्री ना गावात एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रावण नृत्य आणि राम रावण युद्ध स्पर्धा. हा कार्यक्रम अतिशय थरारक होता. केवळ 10 मिनिटांच्या नृत्यातून संपूर्ण रामायण जणू जिवंत झाल्यासारखं वाटत होतं. राम आणि रावण यांच्यातील युद्धाचा जो देखावा पाहताना प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बागेत फेरफटका मारायला गेलो. बागेत सर्वत्र वसंत ऋतूची चाहूल लागली होती. काजूची झाडं फुलांनी भरली होती. आंब्याची झाडं फळांच्या ओझ्याने मात्र खाली वाकली होती. करवंद, चिकू, नारळ, पपई सर्व फळांचा मनसोक्त आनंद घेतला. निसर्गाच्या या सानिध्यात वेळ कसा गेला ते मला कळलंच नाही. प्रत्येक आनंददायी क्षणाला शेवट असतोच. 4 दिवसांची ही सुट्टी संपली आणि पुन्हा मुंबईकडे परतण्याची वेळ आली. गाव सोडताना पाय निघत नव्हते. या 4 दिवसात अनुभवलेले क्षण, मित्रांसोबत केलेली मज्जा, सणाचा उत्साह, निसर्गाचं सौंदर्य हे सगळं मनाच्या गॅलरीत साठवून मी पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालो. मुंबई पुन्हा गजबजलेली होती, पण मन मात्र अजूनही त्या 4 दिवसांचंच रमलं होतं. कारण कधी कधी आयुष्यातील खरे सुखाचे 4 दिवस फक्त 4च असतात, पण त्या 4 दिवसांच्या आठवणी आयुष्यभर आपल्या सोबत राहतात.